कथेचं नाव आहे कॉलेजमध्ये प्रेम झालं. अंकिता आणि विनय एकाच कॉलेजमध्ये शिकले. दोघांच्या एका कॉमन फ्रेंडने त्यांना भेटायला लावलं होतं. सगळा ग्रुप एकत्र हिंडताना खाऊन पिऊन जायचा. पण अंकिता आणि विनयची जवळीक वाढू लागली. ते पाहताच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आता दोघेही एकांतात वेळ घालवू लागले. हॉलमध्ये हिंडणे, एकत्र सिनेमा पाहणे, एकत्र अभ्यास करणे, हे सगळं एकत्र करायचे. कॉलेज काही वेळात संपले आणि त्यांची भेटही कमी झाली. एकदा अंकिता आणि विनय दोघेही समुद्राच्या किनाऱ्यावर बसले होते. अंकिता नम्रपणे म्हणाली, आता आपलं कॉलेजही संपलं आहे. आपण एकमेकांसोबत कसा वेळ घालवणार आणि लवकरच माझ्या घरातील लोक माझं लग्न लावून देतील. तिचा हात धरून विनय म्हणाला, अंकिता, काळजी करू नकोस. मी 1-2 कंपनीत अर्ज केला आहे. थोड्याच दिवसात मला चांगली नोकरी मिळेल. मग घरी सांगू. 2 आठवड्यांनी विनयला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली. जसे त्याने ठरवले होते त्यांनी स्वतःच्या घरी सांगितले. विनयच्या आईने होकार दिला, पण वडील राजी नव्हते आणि इथे अंकिताच्या कुटुंबियांनी स्पष्टपणे नकार दिला होता. दोघांना खूप काळजी वाटू लागली की आता काय होणार, तो त्याच्या घरच्यांना कसा पटवणार. बरेच दिवस झाले दोघांनीही एकमेकांशी बोलणे बंद केले होते, कारण अंकिताच्या घरच्यांनी तिचा फोन घेतला होता आणि तिच्यासाठी स्थळ शोधत होते. ती कधी कधी विनयला तिच्या मैत्रिणीच्या घरी गेल्यावर फोन करायची आणि नेहमी म्हणायची की विनय, लवकर काहीतरी कर, नाहीतर माझं लग्न होईल. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. विनयही तिला नेहमी आश्वासन द्यायचा, पण तरीही त्याला समजत नव्हते की काय करावे. घरच्यांना कसे पटवायचे या विचारात वेळ निघून जात होता. दोघेही खूप अस्वस्थ होते. विनय घरी जेवत नाही, बोलत नाही. तो दिवसभर शांत आणि शांत राहतो. हे पाहून त्याच्या आईला राहवलं नाही आणि तिने पतीला समजावलं की माझ्यासाठी माझ्या मुलाच्या सुखापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही आणि आता त्याचं लग्न झालं तर फक्त अंकिताशीच होईल. तुम्ही उद्या तिच्या घरी जाऊन बोला. त्याचे आई वडील दुसऱ्या दिवशी विनयच्या वडिलांनी अंकिताच्या घरी जाऊन अंकिताच्या आई वडिलांशी बोलून मुलांच्या आनंदातच आपण सुखी राहू असे त्यांना समजावले. माझा मुलगा एका चांगल्या कंपनीत काम करतो आणि त्याचा पगारही चांगला आहे. तो तुमच्या मुलीला खुश ठेवेल. विनयच्या वडिलांचे म्हणणे ऐकून अंकिताच्या आई वडिलांनी लग्नासाठी होकार दिला. विनय आणि अंकिताचे लग्न थाटामाटात झाले. दोघेही खूप खुश होते. हनीमूनसाठी तो शिमल्याला गेला होता. हनीमूनहून परत येताच विनय आपल्या कामात व्यस्त झाला. दोघेही आनंदी जीवन जगत होते. त्यांच्या लग्नाला आता 2 वर्ष झाली होती, पण तिला अजून मूल झाले नव्हते. घरातील सर्व नातेवाईक अंकिताला नेहमी एकच प्रश्न विचारायचे की ती कधी चांगली बातमी देते, पण ती नेहमी हसत हसत बोलायची. विनय आणि अंकिता यांनाही मूल हवे होते, पण ते मिळत नव्हते. अनेक डॉक्टरांना दाखवले, सर्व तपासण्या केल्या, पण काहीच फायदा झाला नाही. अंकिताच्या सासूबाई तिला बाबांकडेही घेऊन गेल्या, पण तिथेही तिला निराशा झाली. अंकिता खूप अस्वस्थ होती. आपण कधीच आई होऊ शकणार नाही याची तिला काळजी वाटत होती. 4 वर्ष उलटून गेली, पण त्यांना अजून मूल झाले नाही. एके दिवशी विनय ऑफिसवरून परतला तेव्हा त्याची आई त्याला ओरडायला लागली की तू स्वतःच्या इच्छेने लग्न केलेस. आता मी मूलबाळ होण्याची वाट पाहत आहे. आता आमचे घराने कोण पुढे करणार. लोकांचे टोमणे ऐकून माझे कान पाजले. शेवटी आम्हालाही आमच्या नातवंडांना पाहण्याची इच्छा आहे. अंकिता हे सर्व ऐकत होती. विनयने त्याच्या आईला समजावले की तिच्यामध्ये काहीतरी कमी आहे, हे काही आवश्यक नाही. कदाचित माझ्यातही असेल, तू शांत हो. कसा तरी तो आईला गप्पा करून त्याच्या खोलीत गेला. तिथे अंकिता खूप रडत होती. विनय तिच्याजवळ गेला आणि तिला हात लावून म्हणू लागला, काळजी करू नकोस, हे सर्व काही ठीक होईल. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही आणि आईच्या बोलण्याचं वाईट वाटू नकोस. ती असं म्हणते. रागाने जाऊ दे, जेवण वाढ, आपण एकत्र जेवू. अंकिता थोडी शांत झाली आणि जेवण घेऊन आली. दोघांनी मिळून जेवण केले.
आणि रात्रभर झोप लागली नाही. अंकिता विचार करत राहिली की मी कोणती स्त्री आहे जी नवऱ्याला मूलसुद्धा देत नाही. मी किती दुर्दैवी आहे. ती रात्रभर झोपली नाही आणि फक्त रडत होती. सकाळी सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले. विनयही ऑफिसला निघून गेला. अंकिताही तिची कामं करू लागली. पण काल रात्रीची तीच गोष्ट तिच्या मनात चालू होती. मी दिवसभर हाच विचार करत राहिली. रात्री विनय घरी आल्यावर अंकिताने त्याला खायला दिले आणि दोघेही त्यांच्या खोलीत झोपण्याच्या तयारीत असताना अचानक अंकिता विनयला म्हणाली की आपण मूल का दत्तक घेत नाही? आता आपल्याला मूल होणार नाही का? नको, आपण मूल दत्तक घेऊन त्या बाळालाही आई वडील मिळतील आणि आपल्यालाही मुलाचे सुख मिळेल का? हे ऐकून विनयला खूप आनंद झाला. ते दोघे दुसऱ्याच दिवशी एका दत्तक एजन्सीमध्ये गेले आणि त्यांनी सर्व प्रकार सांगितला. दत्तक एजन्सीच्या लोकांनी सांगितले की तुम्ही सर्व तपास पूर्ण होताच फॉर्म जमा करा. तुम्हाला फोन येईल. तो फॉर्म भरला आणि कदाचित आता त्यांचा त्रास संपेल या आशेने घरी परतले. 6 महिने झाले त्यांचा फोन आला नाही. विनय तिकडे जायचा तेव्हा लोक त्याला एकच उत्तर द्यायचे की कॉल येईल. आता अंकिताचा धीर सुटला होता. ती पूर्णपणे तुटली होती. विनय तिला समजावून सांगू शकत नव्हता. दोघेही थकले होते. ते कधी आई वडील होऊ शकतील अशी त्यांना आशा नव्हती. पण विनयने अंकिताला साथ देण्याचा प्रयत्न सोडला नाही. तो दर 2 दिवसांनी संस्थेला भेट देत असे. वाट पाहत 8 महिने झाले होते आणि एके दिवशी अचानक विनयचा फोन आला की तुम्ही दत्तक संस्थेत या, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याने लगेच अंकिताला फोन करून दत्तक एजन्सीकडे येण्यास सांगितले. दोघेही तिथे पोहोचले तेव्हा त्यांना समजले की त्यांना दत्तक घेण्यासाठी एक मुलगी दिली जात आहे जी फक्त 5 महिन्याची आहे. विनय आणि अंकिताच्या आनंदाला पारावर राहिला नाही. विनय आनंदाने नाचू लागला. ते दोघेही विनयच्या आईने विनयच्या बाळाला घेऊन घरी आले आणि तिचे नाव किरण ठेवले. जणू ती त्यांच्या जीवनातील आशेचा किरण आहे. त्यांना मुलगी मिळाल्याने सर्वजण खूप आनंदी झाले आणि ते सुखी जीवन जगू लागले. हे एकमेव प्रेम आहे जे तुम्हाला नेहमीच साथ देते आणि आपल्याला खात्री देते की आपल्या समस्या आपल्यापेक्षा लहान आहेत आणि आपण जीवनात कधीही आशा गमावू नये. जर आपण विश्वास ठेवला तर सर्व काही साध्य करू शकतो. कथा अत्यंत छोटी आणि हृदयाला स्पर्श करणारी अशी होती. विनयप्रमाणे जर सर्वच पतीने आपल्या पत्नीला समजून घेतले तर त्यांचे जीवन सुखमय होईल. कथा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवावे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावे. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील कथेसोबत.